रूपं स्वात् ज्ञानेश्वरमहं भजे। ज्ञानिनां मुक्तिदात्रेय ज्ञानदासाजगस्य सा ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गं गणपते नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। प्रथमतः जगदंबा ज्ञानेश्वरी आणि आमच्या गुरुचरणाक वंदन कर। आज हे शुभ संदर्भाचे दैवज्ञ दर्शनानिमित्त उपस्थित असलेले आमचे सगळे बेंगळूर गावचे समाज बांधव लोकांक हार्दिक चालले स्वागत सांगूक खरे म्हणल्यार उलयचे नाम नाशिल्ले स्वामीजी ना कालच्यान आमकां तमाशे करते आशिल्ले ना ते तुम्ही उलय का आपण काहीच उलयत ना म्हणे आम्ही उलयत ना स्वामीजी म्हणे ना तुम्ही उलय आम्ही माळ्यावर वचून बसतात 5 मिनिटं उलयचा प्रयत्न करताचे। आम्ही सुमारपटी गुरुभवनाक पैल बी येयलाचे 8 दिवस रावलाचे सत्यांक बी सहभाग आम्ही घेतला आसा। म्हणजे गुरुवार आम्ही त्यांना सहभागीना कार्यक्रम येताले 8 दिवस लागले जाल्यार तेन्ना आम्ही हांग सकल अशी बसून उठताले जाल्यार आज एक योग मेळ म्हणल्यार आज हांगा आमगे गुरु अनुग्रहान हांग एक बसचे आमकां सुयोग प्राप्त जाले। हे सगळे आमचे तुम्ही स्वागत केलें आसा। हे सगळे आमकां आमगे गुरुले अनुग्रहानच प्राप्त जाला। तेणी आमकां शिष्य म्हणून स्वीकार केले निमित्त हे सगळे आमकां सन्मान सगळे आमकां प्राप्त जातो आसा। तशें हे काल तुम्ही सगळे स्वागत केले आसा ते सगळे आमगे गुरुचरणाकच अर्पण जावं म्हणून आमी आणि जीवना भितर गुरुले महत्व अत्यधिक जाण आसा। आमी सहजान म्हणटात गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरः गुरु साक्षात परम ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। अर्थात गुरुत्व सर्वस्व म्हणून आम्ही सगळोक भावने करतो येतात ते सत्य जाण आसा। गुरुचे जीवना भितर सर्वस्व प्राप्त जातो येता। गुरु कोणाक अनुग्रह प्राप्त जात की कोणा जीवना भितर गुरु मार्गदर्शन जात की तो मनुष्य जीवना भितर खंयच्यान खंय बी पावू शकता। म्हणून उदाहरण आमीच आसा। आम्ही आता तक आशिल्ले एक संदर्भाचेर आमी कोणी परिचय बी नाशिल्ले कोणी वळखच बी नाशिल्ले जाल्यार गुरुन आमगे एक शिष्य म्हणून स्वीकार केले निमित्त आज एडी समाज बांधव आमकां पळयताचे आमकां मेळच्या तेणी इच्छा करताचे कित्याक म्हणल्यार एक गुरुन आमकां शिष्य म्हणून स्वीकार केले निमित्त हे आम सगळे वैभव तुमगे दर्शन सगळे प्राप्त जातो आसा। अशीच गुरु महत्व जीवना भितर अधिक जाण कोणी गुरु आराधन करतकी तो सहज मनुष्य जीवना भितर आनंदान सुखान उरू शकता। म्हणून जाल्यार एक सहजान प्रश्न येता गुरु म्हणल्यार कोण की म्हणे गुरुले कर्तव्य कितें आणि गुरु जीवना भितर कशी ते गेले जीवन चलूक प्रयत्न करतो उरता। म्हणे ते जगद्गुरु आचार्य शंकर तेंगे प्रश्नोत्तर रत्नमालिका भितर तिने सांगतात कितके म्हणल्यार कोण गुरु होऊ म्हणे अर्थात गुरु म्हणल्यार कोण की म्हणे तुझे भितर तिने स्वतः मागीर उत्तर दिताचे यह तत्त्वम अधीतः म्हणे म्हणल्यार तत्व म्हणल्यार देव परमात्मा कोण कळून घेतले की परमात्मा कोण साक्षात्कार केले की परमात्मा मार्गदर्शना भितर कोण तेगे जीवन चलतो उरते की तो करे गुरु म्हणे आणि गुरुले कर्तव्य कितें म्हणबी तिने थंय तेजे उत्तर दिताचे शिष्यहिताय सततम उद्यतः म्हणे अर्थात गुरु म्हटल्यार खाली भगवंता साक्षात्कार करणे ना तिंगे जीवन इतले करचेल्याक गुरु म्हणना म्हणे शिष्यहिताय सततम उद्यतः म्हणे दोन व्यक्ती भगवंता साक्षात्कार करून तेच बरोबर तेंगे शिष्याले तेंगे समाजाचे ना मनुकुलाचे कल्याण करूक बरे करूक कष्टाच्यान पार करूक कोण सतत प्रयत्न करतो की तिने खरे गुरु म्हणून जगद्गुरु आचार्य शंकर सांगतात। अर्थात गुरु म्हटल्यार स्वतः प्रथम जाण भगवंता कळून घेणं भगवंता साक्षात्कार करणं भगवंता मार्गा वचून त्याचे बरोबर तिंगेले शिष्या जाऊ तिंगेले समाजाचे ना मनुकुलाचे ती सगळ्याक संकष्टाच्यान दूर कर एक बरे मार्गाक पंच व्यक्ती व्हरूंक सतत प्रयत्न करतो की तिने खरे गुरु म्हणून आमकां जगद्गुरु आचार्य शंकर सांगतात। आणि केन्ना म्हणल्यार आमी जीवना भितर गुरु आराधन करतना की तेन्ना म्हणल्यार हे जीवनाचे आमकां पार जावंक ना
आम्ही सगळं म्हटलं गुरुविना गुलाम ना गोवतनका दोरे दंड मुक्ती म्हणे. तिथले म्हटल्यार आम्ही जीवना भितर गुरुला आराधन करतना की तिथले म्हटल्यार आमकां हे जीवनाच्यान मुक्त जावंक ना. आणि भगवंत बी आमकां प्राप्त जावंक उरल्यार तेका मार्गदर्शन गुरुले जावं. गुरु मार्गदर्शन दिना आम्ही हे जन्माच्यान पार जावंक ना. तशान आम्ही सगळ्यांना आमच्या जीवना भितर गुरुला आराधन करचे, गुरु स्मरण करचे अत्यंत आवश्यक आसा. एक निमित्त आम्ही भगवंताला आराधन करत असतना बी चूक केल्यार ते गुरु आमकां मार्गदर्शन दिन तेंच्यान पार करशिता. जाल्यार तेन्ना आमी गुरुला अवहेलना करता की गुरुले टिकी टिंगल करता की ते कोणाच्यान पार करूं जावंक ना म्हणे. तो तुवें तरी शास्त्रा भितर सांगता शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरु सृष्टेन कश्चन तस्मात् सर्व प्रयत्नेन गुरु कोपम न कारये म्हणे. अर्थात शिवे रुष्टे गुरुस्त्राता म्हणे. जर तर भगवंता कडेन कार्य करता आमच्यान तप जाले चूक जाले तेका गुरु आमकां रक्षण करता मार्गदर्शन दिता म्हणे. गुरु रुष्टेन कश्चन म्हणे. गुरुचेर आमकां कोप केले गुरुला अवहेलना केले ते भगवंताच्यान बी आमकां रक्षण करूं जावंक ना म्हणे. तस्मात् सर्व प्रयत्नेन गुरु कोपम न कारये म्हणे. तसल्यान आम्ही जीवना भितर सगळे प्रयत्न करून बी आम्ही कसले काम करता आसतना बी गुरु राग जाव जशी गुरु टिकी टिंगल कर जशी कसले काम आम्ही जीवना भितर करचे न्ही म्हणे. तशच्यान आमी सगळ्यांक आमच्या जीवना भितर जातीतले गुरु आराधन करूंक गुरु स्मरण करूंक प्रयत्न करता. कित्याक म्हटल्यार गुरु कितें आसा आमगेर आनी भगवंता भितर एक मार्गदर्शन जावन आसा. तेन्ना आमी जीवना भितर गुरुला आराधन करता की गुरु चरण धरता की ते सहजान भगवंत आमी प्राप्त करून घेवंक शकता म्हणे. तातूंत भितर इंग्लिशा भितर एक सेंटेन्स आसा गुरु इज नॉट समवन हू होल्ड्स अ टॉर्च इन युअर लाईफ म्हणे बट गुरु इज अ टॉर्च म्हणे. अर्थात गुरु इज नॉट समवन हू होल्ड्स अ टॉर्च इन युअर लाईफ म्हणे. अर्थात जीवना भितर केन्ना कश्ट दुःख येता तेन्ना मात्र गुरु आमकां मार्गदर्शन दाखयत ना म्हणे. गुरु इज द टॉर्च म्हणे. अर्थात गुरु म्हटल्यार एक उजवाड म्हणे. आमी ती समजल्यात कष्ट दुःख येता तेन्ना मात्र गुरु आमकां मार्गदर्शन दिता आनी योग्य मार्ग धाडटा म्हणे. तितलेच गुरु न्ही म्हणे. गुरु म्हटल्यार स्वता एक उजवाड. कोण मनुष्य जीवना भितर गुरु प्राप्त करून घेतली ते स्वता जीवना भितर उजवाड जातो वयता आनी ते मार्ग बी सहजान प्राप्त जातो वयता म्हणे. तशच्यान आमी हे जीवना भितर जातीतले गुरुला आराधन करचे गुरु स्मरण करचे अत्यंत आवश्यक जावन आसा. तशीच गुरु आमकां प्रथम गुरु जावन आमगे गुरुजी आमगे समाजा भितर आम सगळ्यांक प्राप्त जालाच. तेंगेल अनुग्रहानच आज आमगे इतले समाज एक कडेन जावन आज आमी तुमचे कडेन कितें उलयतो आसात ते आमगे गुरु अनुग्रहानच उलयतो आसात. कित्याक म्हणल्यार आम कितले उलयचे धैर्य बी नाशिल्ले. इतले मायक म्हणल्यार आमी कितलींय फाटीं वयताले. कित्याक म्हणल्यार मायका उलयता आमकां भंय दिसता म्हणे. जाल्यार आमगे गुरुजीन आमकां मार्गदर्शन दिलें तूं कांय भिनाका. कित्याक म्हणल्यार हे पीठ आसा ज्ञानेश्वरी पीठ जावन आसा आनी आपणाक आशिर्वाद खूब आसा. आपणाक आशिर्वादान अनुग्रहान सगळे प्राप्त जातले. तूं खाली प्रयत्न करतो वच परिणाम देवी दितलीच म्हणे. तशच्यान आज तुमचे मुखार दोन शब्द उलयच्याच्यो तुमचे मुखार बसून हांगा उलयच्याक आमकां शक्ती सामर्थ प्राप्त जाला. आनी आमी बी तुमचे कडेन इतले प्रार्थना करतो आसाचे हे कितें आमकां प्रथम जावन गुरु प्राप्त जाले आसाचे. आमी सगळ्योच तेंगेर आराधन करूंक स्मरण करूंक चिंतन करूंक प्रयत्न करया. आनी कसले कश्ट उरल्यार आमगे गुरु कडेन येगे तुमी मार्गदर्शन घे. तुमी सगळ्याक तुमगे जिवना भितर बरें जावं म्हण प्रार्थना आमी आमगेले देवी चरणाक आमी प्रार्थना करतो आसाचे. आज तुमी सगळ्यांनीच आमगे गुरुजीक आनी आमकां हांगा श्रद्धा भक्ती विश्वासपूर्वक स्वागत करून आपल्या हाडलेचे. प्रथम जावन आमगेले युवक संघाचे जाग्याचेर आमी वचून येयलेचे. थंय एक कल्याण मंडप जावपा गुरु भवन जावपा तेंगेर भेट जाता. प्रथम आमगे गुरुजी आमकां थंय वचून घेवन मागीर युवक संघ युवा मित्र संघाच्यान आमकां बायक रॅलीतल्यान स्वागत करून हांगा म्हणल्यार आपल्यान हाडलेचे. आनी हांगा तुम सगळ्यांनीच मात्र लोकांन कलश घेवन हांगा आपल्यान आज ज्ञानेश्वरी आनी गुरु मुखार आमकां हांगा सान्निध्य बसयल्लें आसा. तशच्यान तुम सगळ्याक ह्या संदर्भाचेर धन्यवाद सांगूक तुमी सारे श्रद्धा भक्ती विश्वासपूर्वक स्वागत करून आपल्यान हाडलें आसा.
सगळ्याने परिश्रम सेवा तुमच्या जीवना भितर तुमका सुख शांती नेಮ್ಮदी प्राप्त जाव गुरु अनुग्रह आणि आराध्य देवी ज्ञानेश्वर अनुग्रह प्राप्त जाव म्हणून प्रार्थने करतेचे आमगेले वाणी कामी विराम देतो असाचे नमः पार्वती पतये